झालेली आहे सगळी माझी तयारी, मेकअप पण करून घेतलेला आहे. तर चला म्हटलं आता वडपूजायला जायचं आहे. तर हा बघा असा मेकअप केलेला आहे. कसा दिसतोय हा लुक तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला झालेली आहे सगळी तयारी. तर जाऊन पूजन करू आपण वडाचं. तर हे बघा पूजेचं सामान पण घेतलेलं आहे सगळं. तर चला हाय, कशा आहात सर्वजण. खूप दिवसांनी मी व्हिडिओ चालू करत्या. तर आज आहे वटपौर्णिमा. तुम्हा सर्वांना माझ्याकडून वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर मी जाणार आहे वड पुजण्यासाठी, पण सामान काय अजून आणलेलं नाही. तर म्हटलं चला आता सामान घेऊन येऊ. रात्री काही जायला भेटलं नाही मला, कारण कामं पण घरात होती. त्यामुळे म्हटलं चला सकाळची लवकर सगळी कामं पटपट घरातल्या आवरून घेतलेली आहेत आणि आता सामान घेऊन येते. म्हणजे लेट थोडंसं गेलं ना तर गर्दी नसते, म्हणून म्हटलं थोडंसं लेट जाव. तर झालेलं आहे सगळं घरातलं काम आणि तयारी करायची आहे. मागे येते मार्केटमधून आणि नंतर तयारी करते. आज बघा वाटतंय की पावसाळा चालू झालेला आहे ना. तर आता काही निम्मा पावसाळा झाला तरी पाऊस काय पडला नव्हता. तर आजपासून सुरुवात केलेली आहे पावसानं. एवढा जोराचा सकाळी पाऊस झाला ना, पाणीच पाणी करून टाकलेलं आहे. पाणी बघू शकता बाहेर कसं साठलेलं आहे. पाऊस कमी आलेला आहे तर म्हटलं चला आपण मार्केटमधून येऊ, कारण सामान मला आणायचं आहे वड पुजण्यासाठी. आता मार्केटमध्ये पोहोचलेले आहे. सगळं सामान घेतलेलं होतं वड पुजण्यासाठी जे लागणार होतं ते, पण धाग्याची गुंडी आणि एक फणसाचा गरा मला भेटला नव्हता, म्हणून पुढे आलेले आहे मार्केटमध्ये. धागा आहे का फक्त? द्या ना, कितीला आहे? किती काय मावशी? 20 रुपयाचा 30 रुपये. मग ह्यात काय फरक आहे? तो आणि बघा ना किती फरक आहे. द्या ना. 7-13 बसला बाद झालं. तो घ्या, आम्ही तुम्हाला लागेल तर द्या. हे वटीचं सामान कितीला आहे? फणसाचा गरा एक पाहिजे. एक पाहिजे. कितीला? हे धरा, बांधून द्या मला. अजून काय देऊ? नको बस, नको नको आहे ते घेतले. आंबे कसे आहे तो? वड पुजण्यासाठी जे काही सामान लागतं ना ते सगळं घेतलेलं आहे. धागा आणि फणसाचा गरा राहिलेला होता तो सुद्धा आता घेतला आणि चाललेले आहे घरी. आंबे घ्यायचे होते मावशींच्या जवळ, पण आंबे काही चांगले नव्हते. मी घेतलेले आहेत कलमी आंबे, तेच आता वट्यामध्ये घालायचे. तर चला आता आलेलं आहे घरी आणि सामान घेऊन दाखवते तुम्हाला. बघा सामान वगैरे आणलेलं आहे. आता झालेलं आहे सगळं सामान आणून. आता फक्त ना माझी तयारी करायची आहे आणि वटीचं सामान आहे ते काढायचं. तर चला तुम्हाला भेटते नंतर. तयारी झाल्याच्या नंतर माझी तयारी करायची अगोदर वड पुजण्यासाठी जे सामान लागतं ना त्या अगोदर काढून घेते. फुलं, धागा, फणसाचा गरा, पीस, त्यानंतर नारळ, ओटीचं सामान, त्यानंतर कुंकवाचा करंटा, आंबा, गहू, हे सर्व आहे ते वस्तू लागतात त्या काढून घेतलेल्या आहेत. आणि वडाची पानं सुद्धा मी आणलेली होती, ती सुद्धा काढलेली आहेत पिशवीमध्ये. तर झालेली आहे सगळी माझी तयारी, मेकअप पण करून घेतलेला आहे. तर चला म्हटलं आता वड पुजायला जायचं आहे. तर हा बघा असा मेकअप केलेला आहे. कसा दिसतोय हा लुक तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला झालेली आहे सगळी तयारी. तर जाऊन पूजन करू आपण वडाचं. तर हे बघा पूजेचं सामान पण घेतलेलं आहे सगळं. तर चला आता मी पोचलेले आहे. वडाचं पूजन करून घेते. तर तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवते. तर हे वडाचं झाड आहे ना महादेवाच्या मंदिराच्या मैदानातच आहे. खूप छान परिसर आहे. मंडप वगैरे खूप मोठा असा आहे. किती जरी लोक आलीत ना तरी सुद्धा ह्या मंडपात म्हणजे बसू शकतायत. किंवा पाऊस वगैरे आहे त्यामुळे ह्या मंडपात उभा राहू शकतात. सकाळच्या लेडीज खूप असतात त्यामुळे मी सकाळी काय आली नाही. दुपारची थोडी गर्दी कमी आहे बघू शकता, जास्त काही नाही. पण सकाळपासून पूजन केलेला धागा बघू शकता. कितीतरी महिला येऊन गेलेल्या असतील, पूजन करून गेलेल्या असतील. तर म्हटलं चला दुपारचं जायचं म्हणजे व्यवस्थित आपल्याला पूजा पण करता येते, म्हणून मी दुपारची आलेली आहे. तर पूजन करून घेते मी आता.
तिथे पिशवी होती ना, त्याच्यात नारळ होता माझा. पिशवी कुठे आणली? इथे टेपला बाई. आमच्या आहोंसाठी सांगली माझा जिल्हा, तालुका शिराळा, गाव माझं भाडुगेवाडी, गावात बांधते माडी, माडीवर नेसते साडी, साडीला लावला चाप, आनंदराव माझे बाप, दारात लावली जुई, सखुबाई माझी आई, पदर घेते पुरता, बाळकृष्ण माझा चुलता, घागर घातली पालती, येसाबाई माझी चुलती, पाण्यात ओतले गहू, संदीप माझा भाऊ, यांच्या हाती मेणबत्ती, नारायण माझे पती, मी त्यांची सौभाग्यवती. वडाचं पूजन केलं आणि छान असा एक उकाना घेतला आणि ताई एक बोलल्यात की थांबा तुमच्या वट्यामध्ये घालायचं आहे, म्हणून मी इथं हळदी कुंकू वगैरे घेतलं आणि वट्यामध्ये ताईने माझ्या घातलं. आणि त्यानंतर मला ना पूजन करण्यासाठी मंदिरात जायचं होतं. तर चला कोणतं मंदिर आहे तुम्हाला दाखवते. तर हे मंदिर आहे ना, तर कोणकोणत्या देवाचं आहे तर दाखवते आतमध्ये गेल्यानंतर. तर इथं बघू शकता गणपती, दत्तात्रय, विठ्ठल रुक्माई, त्यानंतर इकडं आहे तो मारुती आणि शनिदेव. तर एवढे देव ह्या मंदिरात आहेत. तर हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं, त्यानंतर फुलं पण ठेवून घेते. त्यावेळेला गणपतीला फुल ठेवलं ना, ते लगेच बघा खाली पडलं की गणपती मला पावल्यासारखं वाटलं. आणि त्यानंतर दत्तात्रयांना सुद्धा ठेवलं आणि विठ्ठल रुक्माईला पण एक फुल ठेवलं आणि शनिदेव आणि मारुतीला पण फुल ठेवलं. नमस्कार केला सर्व देवांना आणि आता मंदिरातून बाहेर निघालेले आहे. आता जायचं आहे मला शिव मंदिरात. तर शिव मंदिर सुद्धा तुम्हाला दाखवते. हे समोर दिसतंय ना, ते शिव मंदिर आहे, तिथंच आपल्याला जायचं आहे. तर चला आतून पण तुम्हाला दाखवणार आहे शिव मंदिर कसं आहे ते. तर हे शिव मंदिर आहे ना, त्याच्या समोर बघा किती मोठं मैदान आहे. ह्या मैदानामध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या देवांचे ना कार्यक्रम होत असतात आणि आताच कार्यक्रम झालेला आहे 2 दिवसापूर्वी. तोच आता मंडप आहे ना काढत आहेत, काम चालू आहे मंडप काढण्याचं. तर चला असो. तर हे बघा शिव मंदिर, किती सुंदर असं शिव मंदिर आहे. तर चला आतून पण तुम्हाला मी दाखवणार आहे शिव मंदिर कसं आहे. तर एक ताई आहेत ना, दिवा बाहेर चौकटीच्या लावत होत्या आणि त्या सुद्धा ओम नमः शिवायचा मंत्राचा जप करत होत्या. महादेवाच्या पिंडीची छान अशी पूजा करून घेतली आणि आता मंदिराच्या बाहेर जाणार आहे आणि ओट्या भरणार आहे. कारण मी ओटी भरली नव्हती बायकांची, म्हणून म्हणलं चला 4-5 बायकांच्या ओट्या भरायच्या. तर ह्या ओळखीच्याच ताई मला भेटल्या आणि त्यांच्याच आता ओट्या भरून घेते. तर आत्ताच वड पूजन करून आली बघा. उशीर झाला थोडासा आणि मेकअप केलेला होता ते सगळा आता काढला. आणि हा बघा मेकअप केलेला पसारा तिथंच आहे. आता तो सगळा पसारा ठेवते आणि त्यानंतर ना इकडे वड पूजाय नेलेलं ताट आहे ते सुद्धा ठेवायचं आहे आणि स्वयंपाक करायचा आहे. 6:30 वाजलेले आहेत. देवाला आरती वगैरे लावायचे. आरती लावून घेते आणि नंतर मग स्वयंपाक करते. आता स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे, पण आता म्हणलं सण आहे तर काय करायचं स्वयंपाक. तर पुरणपोळीचा करायचा होता, पण काही खात नाहीत घरामध्ये सगळेजण. कोण खातं कोण नाही पुरणपोळी, म्हणून म्हणलं चला शिमला, त्यानंतर शेवग्याची शेंग आणि इकडे दुधाची खीर बनवायची. त्यासाठी दूध गरम केलेलं आहे. तर चला आता स्वयंपाक आहे ते करून घेतलेला आहे. तर चपात्या ठेवलेल्या आहेत माग, म्हणलं गरम गरम चपात्या करून घ्यायच्या कारण मुलं गेलेली आहेत जिमला. आता जेवण झालेलं आहे, चपात्या फक्त करायचे, म्हणलं गरम गरम चपात्या करू. तर चला आता चपात्या करून घेते. चपाती करायची होती उशीरच, पण म्हटलं चपात्या गरम गरम छान लागतात म्हणून काय केल्या नव्हत्या. तर मुलं बाहेर गेलेली म्हणजे जिमला वगैरे गेलेली होती ना,
ते आता आलेले आहेत, आंघोळ वगैरे झाली. आता चपात्या पडदिशी करून घेते आणि मग जेवण लगेच घेते, कारण भूक लागलेले. आज उपवास आहे, दिवसभर काहीच सुद्धा खाल्लेलं नाही. फक्त एक चहा घेतलेला सकाळी आणि संध्याकाळी एक चहा घेतलेला. आता चपात्या करते आणि मग जेवाय घेते. झाले तर ना चपात्या पण. आता ह्याचा जेवायला. गरम गरमच चांगले लागतात. म्हणून म्हटलं चपात्या मागणं करायच्या म्हणून ठेवलेल्या होत्या. तर चला, खूप गरम झाले किती घाम आलाय मला बघा. बाहेर जाते, फॅन खाली जरा बसते म्हणजे जरा थंड होईल. निम्म जेवण आहे ते बाहेर नेलेलं आहे जेवायसाठी आणि निम्म आहे ते किचन वरती आहे. जेवण निम्म नेल्यानंतर माझ्या आठवणीत आलं की खीर राहिलेली आहे बनवायची, तर ती आता बनवते. तर सर्वात पहिल्यांदा मी विचार केलेला होता की जेवणामध्ये काहीतरी गोड करायचं म्हणून शेवयाची खीर करायची होती, तर तीच विसरून गेली. चला, आता बनवते शेवयाची खीर आणि नेते बाहेर. शेवयाची खीर बनवण्यासाठी दूध गरम करून घेतलं. 2 चमचे वाटीमध्ये कस्टर्ड पावडर घेऊन त्यामध्ये पाणी मिक्स करून चमच्याने हलवून घेतलं, गुठळ्या फोडून. कस्टर्ड पावडर दुधामध्ये टाकल्यामुळे ना दुधाला छान असा दाटसरपणा येतो आणि खीरेला चव लागते, त्यामुळे कस्टर्ड पावडर टाकली. आता मी शेवया तव्यामध्ये भाजून घेतलेल्या आहेत ना, त्या सुद्धा टाकते आणि हलवून घेते. एक उकळी आली की खीर आपली तयार होते. साखर सुद्धा टाकलेली होती मी अगोदर. दुधाला एक उकळी आली की खीर तयार झाली आणि आम्ही सर्वांनी जेवण करून घेतलं. आता जेवण वगैरे झालेले, सर्वांनी आम्ही जेवण करून घेतलं. आता म्हटलं चला भांडी घासायची आहेत, तर त्याच्या अगोदर तुमच्यासोबत बोलू. तर सकाळपासून खूप सारी कामं चालू आहेत. घरातली सकाळी कामावरून घेतली. त्यानंतर वड पूजण्यासाठी सामान लागणार होतं ना, ते सुद्धा दुपारीच आणलं. काल आणणार होती पण जायला वेळच नाही भेटला, त्यामुळे आज सकाळीच गेली. आणि म्हटलं चला आता झालेलं आहे काम, फक्त भांडी घासायचे. तर तुमच्यासोबत बोलू आणि व्हिडिओ पण मी इथं संपवत्या. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वांना गुड नाईट आणि बाय.